स्टेटमेंट केलेलं आहे, न्यूज चॅनलवरती पण ते व्हायरल करण्यात आलं, नंतर ते सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून डिलीट करण्यात आलेलं आहे. जर आपण स्वतःचे जर बघितलं किंवा ऐकलं तर स्वतःला ते म्हणजे हे समाजामध्ये जे सामाजिक तेढ निर्माण करण्याचे जे प्रयत्न चालू आहे त्याचा एक मोठा भाग आहे असं आपल्याला पण निदर्शनास येईल. आणि त्यांचे जे कंटेंट्स आहेत म्हणजे ते कोणत्याही प्रकारचा कॉन्टेक्स्ट नव्हता, म्हणजे तो सब्जेक्ट त्या सप्ताहामध्ये नाहीच. त्या संदर्भात प्रॉफेट मोहम्मद, इस्लाम धर्म आणि कुराणच्या संदर्भात, म्हणजे प्रॉफेट मोहम्मद हे त्यांचं चरित्र बरोबर नाही, कुराणमध्ये शिकवणी जे आहेत म्हणजे ते समाजामध्ये अराजकता निर्माण करण्याचे आहेत, आणि इस्लाम धर्माचे जे फॉलोअर्स आहेत मुसलमान म्हणजे हे अराजकता निर्माण करणारे लोक आहेत, अशा पद्धतीचं त्यांचं ते स्टेटमेंट आहे. तर ह्याच्यामध्ये जाणून बुजून साहेब रिलिजियस जे सेंटिमेंट्स आहेत ते हर्ट करण्याच्या उद्देशाने ते स्टेटमेंट करण्यात आलेलं आहे. आणि इस्लाम धर्मामध्ये प्रॉफेट मोहम्मदची जी पर्सनॅलिटी आहे म्हणजे ते सर्वोपरी आहे, मग त्यांच्या संदर्भात जे स्टेटमेंट आलेलं आहे ते पण चुकीचं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि मुसलमानासंदर्भात पण त्यांचं ते स्टेटमेंट आहे. त्याच्या अनुषंगाने सरांनी अर्ज देणार आहोत, अर्ज द्या, फिर्याद तुमचं द्यावी, त्या अनुषंगाने FIR रजिस्ट्रेट करावा आणि त्याच्यावरती संबंधितावरती योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी असा आमचा सगळ्यांचा मुस्लिम समाजाची आपल्याला विनंती ॲप्लिकेशन आणि संविधानाने आपल्याला तो अधिकारी सर्वांना प्रॅक्टिसेस आम्हाला करायचे. संविधानानेच ते आमचा मुद्दा एखाद्या विद्वान माणसाला, एखादा महाराजला, पंडितला, मौलाना सर को पीछे पीछे सब पीछे सर को थोड़ा सब आया काहीच अर्थ राहणारच नाही. आता वारंवार 3 वेळेस सध्या या वर्षामध्ये 3 वेळेस हे जे भूमिका आहे आमची 8 वर्षामध्ये बदल होण्यापूर्वी आम्ही या ठिकाणी आपल्याला विनंती करायला की तुम्ही आजच्या म्हणजे आम्ही बाहेर बसण्यापर्यंत तुम्ही त्यांच्यावर तात्काळ गुन्हा नोंद करून आमचा समाधान करावं. अन्यथा का होणार आहे, वेगवेगळ्या सामाजिक चळवळी, वेगवेगळ्या ज्या राजकीय चळवळी ज्या आहेत ते वेगवेगळ्या पद्धतीचं त्याचं राजकारण करतील. जसं त्या रामदेव महाराजांनी जसा विचार करून हे प्लॅन केलं त्या पद्धतीचा कोणताही नृत्य उद्योग शहरामध्ये होते. हे सर्व उद्योगचे सुधार नागरिक आहेत. त्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही आज पोलीस स्टेशन होणार नाही जोपर्यंत FIR होणार नाही. आम्हाला रस्त्यावरची भूमिका घेता येते, पण त्याच्यामध्ये आमच्या सहित इतर समाजाला त्रास द्यायचा आमचा कोणताही हेतू नाही. थोड़ा पीछे हटे. रजिस्टर झालेली गरज नाही असं म्हणाल, तरी पण आपण 0 FIR तिथं नोंदवून घ्यावं आणि आमचं समाधान करावं. आपली